पोलीस भरती अर्ज करण्याची प्रक्रिया जी आहे ती काल संपलेली आहे. म्हणजे काल शेवटची तारीख होती. आता इथून पुढे अर्ज प्रक्रिया पूर्णपणे बंद झालेली आहे. त्यामुळे बऱ्याच जणांना संभ्रम आहे, की आपलं ग्राउंड कधी होणार आहे. तर नमस्कार, मी योगेश पाटील तुम्हाला ग्राउंडविषयी थोडक्यात माहिती देतो. तुमचं ग्राउंड हे फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये सुरू होण्याची दाट शक्यता आहे आणि तसं जर कॅल्क्युलेट केलं तर तुमच्याकडे इथून पुढे फक्त 2 किंवा 3च महिने आहेत ग्राउंडसाठी. त्यामुळं ग्राउंडवरती जास्तीत जास्त फोकस करा. जर कुणाची कोणती इव्हेंट कमी असेल किंवा कमी मार्क्स पडत असतील तर आत्ताच ती वाढवण्याचा प्रयत्न करा. जसं की 1600 मीटर वगैरे असेल, तर त्याच्या बाबतीत तुम्ही आठवड्यातून एकदा किंवा दोनदा तुमचं टायमिंग काढा. गोळा आहे, गोळाफेक ही जी इव्हेंट आहे ती आउट ऑफच घ्यायचा प्रयत्न करा, कारण ही हातातली मार्क आहे. आणि तुमचा जर अभ्यास चांगला असेल आणि तुम्ही या फिजिकल टेस्टला क्वालिफाय झाला नाही आणि तिथपर्यंत पोहोचू शकला नाही, तर तुमच्या अभ्यासाचा काहीच फायदा नाही. त्यामुळे आता फिजिकलवरती फोकस करा, कारण फिजिकलला 2 किंवा 8.5 महिने राहिलेत फक्त. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फिजिकल करताना शरीर जपून करा. आणि मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही ज्या वेळेच्या आतुरतेने वाट बघताय, म्हणजे पोलीस भरती 2025 ते आता आलेले आहे. लाखो मुलं असणार आहेत मैदानामध्ये किंवा लेखीमध्ये सुद्धा. तर आपल्याला साहजिकच आहे, त्यांच्यापेक्षा पुढे जायचं असेल किंवा आपल्याला 100% सिलेक्ट व्हायचं असेल तर आपल्याला काहीतरी वेगळं करावं लागणार आहे. तर वेगळं म्हणजे काय, फिजिकलमध्ये आणि रिटनमध्ये दोन्ही म्हणजे समतोल पाहिजे. तुम्हाला लेखीपर्यंत पोहोचण्यासाठी पहिलं फिजिकल क्वालिफाय होणं खूप गरजेचं आहे. त्यामुळं फिजिकलवरती फोकस करा सध्या तरी, कारण तुमच्याकडे फक्त 2 किंवा 3 महिन्यात जास्तीत जास्त. आणि तुम्हाला पोलीस भरती संदर्भात काही अडचणी असतील तर मला कमेंट करा.